व्हायचं की घुंगुरांचा आवाज यायचा, कधी कधी देवी आमच्या घरात असं पैजणांचा आवाज वगैरे यायचा। आमच्या घरात कधी कोंबडा वगैरे अडवला नसेल तर पहिल्यांदा आमच्या इथं घरात देवीचा मुखवटा आणल्यावर कोंबडा घरात आला आणि स्वतः अडवलं इथं। नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर मंडळी, आज आपण चाललोय आपल्या उरणमधील स्थानिक देवींचे दर्शन घेण्यासाठी। तर आपल्यासोबत आहेत पियुष ठाकूर आणि माझा भाऊच आहे काले येत दोघा जण आता गोरी येतात। ते बघा, पाऊस आल्यामुळे आम्ही थांबलोय। जसा पाऊस जाईल तसा आम्ही जाऊ। पहिला आम्ही मोऱ्यावर चाललोय ना, मोऱ्यावर ही कमान आहे, श्री एकविरा देवी मंदिर प्रवेशद्वार। मंडळी, आता आपण पोचलोय मोऱ्यावर आपल्या एकविरा आईच्या मंदिरात। आता आमचा मोऱ्यावरील एकविरा आईचं दर्शन खूप चांगला झालाय आणि आता आपण चाललोय दसकारला रत्नमाईचा दर्शन घेण्यासाठी। मंडळी, आता आपण आलोय दसकार गावात रत्नेश्वरी आईच्या मंदिराजवळ। आता आपण आलोय रत्नव आईच्या मंदिरात। फुल गर्दी आहे, बघा।
त्यांच्या दीदीकडे चाललोय आता आपण, कारण तिथं बघा तुम्ही फक्त ब्लॉग मध्ये सोबत राहा आमचे, तुम्हाला समजेलच काय केलंय तिथं. अरे किती आले किती गेले भले मोठे राजे झाले, गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारी गेले. पूर्णपणे एकविराईचं स्थान दिलंय आणि आपण विचारू त्यांना. भाऊ आहेत आणि त्यांचे पप्पा आहेत. तर सर्वप्रथम सर्वांना आम्ही धन्यवाद देतो की आमच्या इथं एकविराईची स्थापना केली आहे. त्यामागचं कारण म्हणजे आमच्या आईच्या अंगात वारा यायचा 12 वर्ष झाली सलग. तर आम्हाला पहिलं माहित नव्हतं, तर यावर्षी अंगात वारा आलं त्याबद्दल आम्हाला समजलं की आई आमच्याकडनं स्थान मागे होती आमच्या घरी. तर घरात म्हणजे आमच्या भरपूर हे झालेलं, जसं की देवीचं वगैरे काही चालू असतं तसं व्हायचं की घुंगुरांचा आवाज यायचा. कधी कधी देवी आमच्या घरात असं पैजणांचा आवाज वगैरे यायचा. आमच्या घरात कधी कोंबडा वगैरे अडवला नसेल तर पहिल्यांदा आमच्या इथं घरात देवीचा मुखवटा आणल्यावर कोंबडा घरात आला आणि स्वतः अडवलं इथं. आणि मग आमच्या घरातल्यांनी आम्ही भाऊ वगैरे सर्वांनी ठरवलं की एकविराचं आपण स्थान देऊया देवीला. तर मग आमच्या आईच्या अंगात आलं तेव्हा आम्ही विचारलं का आम्ही स्थान दिलं तर चाललं. त्या बोलल्या ठीक आहे चालेल, पण तुम्ही म्हणजे हँडल पण केलं पाहिजे. हो, त्याप्रमाणे दरवर्षी काय असतील देवीचे सणवार वगैरे असतील ते तुम्ही साजरं करत जाओ. ओके, खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल. आता आम्ही करता नाश्ता कचोरी. तर आता आपण आलोय शांतेश्वरी आईच्या मंदिरात. हा प्रवेशद्वार आहे आणि हा आईचा देऊळ आहे. जस्ट दर्शन झालंय आमचं आणि आता आपण करंजाला चाललोय. आणि पाऊस आलाय, जाम पाऊस आहे. आपल्याला करंजाला 100% पाऊस भेटेल. मंडळी आता आपण आलोय करंजाला आपल्या द्रोणागिरी आईच्या मंदिरात. द्रोणागिरी आईचा मंदिर भजन चालू आहे आतमध्ये. दर्याच्या किनारी बसलेली आमची द्रोणागिरी माऊली. आता आपण तिथं दर्शन घेण्यासाठी चाललोय.
खूप सुंदर झाले सर्व ठिकाणावरचे. आणि आता आम्ही मांगीन देवीवर चालूय, मांगीन देवीचे दर्शन करायला. किरवाडला चालू आता आपण मांगीन देवीचे दर्शन करायला. तर मंडळी बघू शकता आता आपण आलोय पिरवाडी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर असलेली आपली मांगीन देवी आई. आणि तुम्ही लाईन पण बघू शकता, जाम लांब आहे, जाम मोठी लाईन आहे. आम्ही आता सर्व देवींचे पाया पडून झालं आहे. आणि कसा वाटला तुम्हाला दोघांना? खूप छान, खूप छान, मस्त, भारी वाटलं. भारी वाटला.